रसिक श्रोते हो, ओम नमः शिवाय. श्रावण मासानिमित्त आपण शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवण करत आहोत. आज आपण 11व्या अध्यायाचे श्रवण करणार आहोत. संपूर्ण ग्रंथातील 11व्या अध्यायाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ऐकूया, यामध्ये रुद्राक्षाचे महत्त्व विशद केलेले आहे. फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता. राजा व प्रधान दोघेही अतिशय सद्गुणी होते. दोघांचीही भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती, श्रद्धा होती. भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले. राजपुत्राचे नाव होते सुधर्म आणि प्रधानपुत्राचे नाव होते तारक. दोघेही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिवभक्त होते. त्यामुळेच ते एकमेकांचे मित्र बनले. लहानपणापासून त्यांची वैराग्य वृत्ती दिसून येत होती. दोघे कुमार 5 वर्षाचे. त्याच्या माता पिता आणि दासदासी त्यांना उत्तम वस्त्र नेसवत असत, तऱ्हेतऱ्हेचे अलंकार घालीत, अत्तरे लावित असत. पण हे दोन्ही कुमार ते सर्व काढून फेकून देत आणि आपल्या सर्व अंगाला भस्म फासून रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घालीत असत. एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे. प्रधान आणि राजा हे दोघेही आपल्या मुलांचे असे वागणे पाहून फार आश्चर्यचकित होत. त्यांना वस्त्रे आभरणे का आवडत नाही हे त्यांना काही केल्या समजेना. त्यांच्या अंगाचे भस्म पुसून त्यांना चांगली वस्त्रे नेसवली, अनेक उत्तम असे दागिने घातले, तर हे कुमार ते सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत असत. राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले, मारून पाहिले, दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले, पण दोघे आपले व्रत सोडित नसत, शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत. राजा आणि प्रधान दोघेही अतिशय चिंतातूर झाले होते. एके दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोतावळ्यासह काश्मीरला आले. पराशर ऋषी हे ज्ञानाने खूपच श्रेष्ठ होते, त्रिकालज्ञानी असे होते. पराशर ऋषींचा नातू शभयोगींद्र भद्रसेन राजाचा कुलगुरू होता. ऋषी आपल्या नगरीत आल्याची बातमी कळताच राजा व प्रधान धावत धावत त्यांना सामोरे गेले. ऋषींची यथासांग पूजा करून सर्वांना वस्त्रालंकार देऊन मोठ्या मानाने त्यांना आपल्या घरात घेऊन आले. नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले, मुनिराज, आमचे हे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरक्त झाले आहेत. त्यांना चांगले अलंकार आवडत नाहीत. रुद्राक्ष आणि भस्मलेपन मात्र अतिशय आवडते. ते दोघे नेहमी एकांतात बसतात, दांडगाई अजिबात करत नाहीत. राजविलास त्या दोघांनाही आवडत नाही. हत्तीच्या सजवलेल्या सुंदर अशा अंबारीत ऐटीत बसायला आवडत नाही. अशा तऱ्हेने विरक्तीने शिवभक्ती केली तर मग आमच्या नंतर पुढे राज्य कसे करतील, याची आम्हाला फार काळजी आहे. तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे ते दोन्ही कुमार तेथे आले. पराशर गुरूंनी त्यांच्याकडे पाहिले. तळपणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे ते दोघे खूप तेजस्वी दिसत होते. पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले आणि ते राजाला म्हणाले, हे दोघे असे विरक्त आणि शिवभक्त का आहेत हे मी तुला सांगतो, ते तू ऐक. फार वर्षापूर्वी काश्मीर देशात नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते. त्या नगरात महानंदा नावाची एक व्यभिचारी स्त्री राहत होती. तरीही ती खूप मोठी पतिव्रता वृत्तीची होती. भगवान शंकराची ती निस्सीम भक्त होती. तिचा स्वभाव अतिशय दानशूर होता. सोमवार, प्रदोष, शिवरात्र ही व्रते ती नेहमी मनापासून नियमितपणाने करीत असे. ती आपल्या घरी अन्नछत्र चालवीत असे. रोज लक्ष बिल्वपत्रांनी ती शंकराची पूजा करीत असे. ब्राह्मणाकडून शंकरावर अभिषेक करीत असे. दारी आलेला याचक जे काही मागेल ते महानंदा त्याला देत असे. श्रावण मासात कोटिलिंगे करवून घेत असे. या महानंदेने आपल्या घरी एक कोंबडा आणि माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्ष माळा घालून ती त्यांना नृत्य करायला शिकवित असे. तिची जी नृत्यशाळा केलेली होती त्यात तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते. या दोघांना ती नेहमी शिवासमोरच बांधून ठेवीत असे. ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी हे दोघे लक्ष देऊन ऐकत असत. त्यानंतर महानंदा या दोघांना सोडून देत असे. आपण स्वतः भान हरपून शंकरासमोर नृत्य करीत असताना कुक्कुट मर्कट या दोघांनाही कौतुकाने नाचायला शिकवित असे. त्यांच्या दोघांच्याही गळ्यावर, कपाळावर ती नित्य नियमाने भस्म चर्चित असे. याप्रमाणे महानंदेबरोबर या दोन्ही प्राण्यांनाही आपोआप शिवभजन घडत असे. एक दिवस सदाशिव स्वतः महानंदेचे सत्व बघण्यासाठी, तिच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी नंदीग्राम गावी आले. यासाठी त्यांनी रूप बदलले आणि सौदागराचा वेश धारण करून शंकर महानंदेच्या घरी गेले. तिने सौदागराला घरात बोलावले.
सौदागराची आदराने चौकशी करून तिने त्यांना मंचकावर बसवले. सौदागराच्या एका हातात एक अतिशय सुंदर बहुमूल्य सुंदर रत्नकंकण होते. इतके तेजस्वी होते की अशी वस्तू पृथ्वीवर तयार झालेली नाही हे कोणाही पाहणाऱ्यांच्या लक्षात येत होते. महानंदा त्या कंकणाकडे पाहत होती. तिच्या मनातील ही भावना बरोबर ओळखून सौदागर रूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घातले. त्याबरोबर ती अतिशय आश्चर्य व हर्ष झाल्याने म्हणाली, तुम्ही मला हे पृथ्वी मुलाचे कंकण का दिले आहे? मी ही 32 लक्षणी पद्मीन आहे. आता 3 दिवस मी तुमची दासी झालेली आहे. सौदागर तिला म्हणाले. मग त्याने आपल्या जवळील तेजस्वी दिव्यलिंग काढले, समोर ठेवले आणि ते पाहताच जय जय चंद्रमौळी असे म्हणत महानंदा भजनात पूजनात व स्मरणात रंगून गेली. या लिंगावरूनही अशी कोटी कंकणे ओवाळून टाकावीत असे तिला वाटले. सौदागर तिला म्हणाला, महानंदे, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे, तेव्हा तू हे अतिशय सांभाळले पाहिजेस. हे जर भंगले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करीन, तेव्हा तू हे नीट जपून ठेव. महानंदेने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नृत्यशाळेत सौदागराचे दिव्यलिंग नेऊन ठेवले आणि तिथे माझे रक्षक कुक्कुटमर्कट आहेत, त्यामुळे काळजी नसावी असे तिने सांगितले. सौदागरने महानंदा मंचकावर असताना तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अग्नीला महानंदेच्या नृत्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली. नृत्यशाळेला आग लागली. सगळीकडे आग 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 अशी आरडाओरड सुरू झाली. धावपळ सुरू झाली. शेजारचे लोक धावत नृत्यशाळेपाशी येऊ लागले. सौदागराने अत्यंत गाढ झोपलेल्या महानंदेला हलवून उठवले व सांगितले, महानंदे जागी हो, आपल्या घरात कुठेतरी आग लागली आहे. महानंदा जागी झाली. पाहते तो काय, आपल्या घरातून आगीच्या ज्वाला निघत आहेत. हे तिने पाहिले. आपल्या नृत्यशाळेलाच आग लागली आहे हे तिच्या लक्षात आले. अशा आगीत ती नृत्यशाळेत गेली. कोंबडा आणि माकडे यांचे दोर सोडले. त्याबरोबर ते पटकन रानात पळून गेले. अग्नीने ती सर्व नृत्यशाळा पूर्णपणे जळून टाकली होती आणि मगच तो शांत झाला. सौदागराने महानंदेला विचारले, महानंदे, माझे दिव्यलिंग सुरक्षित आहे ना? तू ते नीट मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना? हा प्रश्न ऐकताच महानंदा अतिशय घाबरली. आपण सौदागराचे दिव्यलिंग नृत्यशाळेतच ठेवले होते हे तिला आता चांगलेच आठवले आणि ती एकदम शोक करू लागली. सौदागर म्हणाले, आज दुसरा दिवस आहे. माझे आत्मलिंग जळून भस्म झाले आहे आणि मी आधीच तुला सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करीन. आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो असे म्हणून त्याने गावाबाहेर मोठी चिता पेटवली. धडधडून पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या आणि ओम नमः शिवाय असे म्हणून सौदागर रूपी शंकरांनी अग्नीत उडी टाकली. महानंदा अतिशय व्यथित अंतःकरणाने सर्व पाहत होती. सौदागराने अग्नीत उडी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की मी 3 दिवसांसाठी या सौदागरांची पत्नी होते, त्यामुळे आता मला सती जावे लागेल असा शास्त्रार्थ आहे. असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सर्व संपत्ती दान केली. अश्वशाळा, हत्तीशाळा, घर इत्यादी सर्वांचे सुद्धा दान केले. मग स्नान करून महानंदेने आपल्या सर्वांगावर भस्म लावले. रुद्राक्षाच्या माळा हातात गळ्यात घातल्या. हर हर सांब सदाशिव या नावाने ध्यान करीत तिनेही त्या अग्नीत उडी टाकली. अशा रीतीने महानंदा सौदागराबरोबर सती गेली. त्याबरोबर इतका वेळ धडधडणारा अग्नी एकदम शांत झाला आणि क्षितिजावर एखादा सूर्य उगवावा तसे भगवान शंकर त्या अग्नीमधून प्रकट झाले. अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या 10 हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वरचेवर झेलले. भगवान शंकर महानंदेला म्हणाले, महानंदे, सौदागराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली. तू त्यात पूर्ण खरी उतरलीस. तुझे पातिव्रत्य आणि तुझी माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न झालो आहे. तेव्हा हवे ते माग. तेव्हा महानंदा म्हणाली, महादेवा, या सर्व नंदीग्राम नगराचा आपण उद्धार करा आणि मला आपल्या पायाजवळ कायमचे स्थान द्या. शंकराने तिला तथास्तु म्हटले आणि तिला शिवलोकी नेण्यासाठी आपले शिवगणांनी युक्त असे दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले. मग नगरातील सर्व प्राणीमात्रांसह आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदा विमानात बसली. अशा तऱ्हेने नंदीग्राम गावातील त्या सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदेमुळे झाली. महानंदेची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला, हे मुनिवर, आपण मला महानंदेची गोष्ट सांगितली हे चांगले झाले, पण आमच्या या मुलांच्या वागण्याबद्दल नाही सांगितले.
पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले, राजा भद्रसेना, हे तुमचे 2 पुत्र म्हणजे मागच्या जन्मीचे महानंदेने पाळलेले कुक्कुट व माकड आहेत. त्यांनी त्या जन्मी केलेल्या शिवपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधानपुत्र असे उत्तम जन्म मिळाले आहेत. हे पुढे न्यायाने खूप वर्ष राज्य करतील, प्रजेला शिवभजनास लावतील, तुमचा उद्धार करतील. हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघेही पराशर ऋषींना भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घालून म्हणाले, गुरुदेव, आम्ही धन्य झालो आहोत. अशा सुपुत्रांचे आम्ही जनक आहोत. याचा आम्हाला आता खरोखरीच अभिमान वाटतो. पण आपण त्यांच्या मागील जन्मीची कथा आम्हाला ऐकवलीत, पण त्यांचा भविष्यकाळ काय आहे, हे पुढे किती वर्ष राज्य करतील, त्यांचे आयुष्य किती आहे, हे कृपा करून आम्हाला सांगावे. आम्हाला हे एकुलते एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे. मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्थ बसले. ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला, ऋषीवर, आपण शांत का? काय आहे आमच्या मुलांचे भविष्य? जे असेल ते ऐकण्याची तयारी आहे. नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले, राजा, मी सांगतो ते तू ऐक. राजा, तुझ्या मुलाला आता 12 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि त्याच्या विधिलिखिताप्रमाणे आजपासून 7व्या दिवशी याच वेळेला त्याचा मृत्यूयोग आहे. पराशर ऋषी उद्गारले. हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडला. सर्वांची अंतःकरणे शोकाने अतिशय विदीर्ण झाली. ऋषीवर, ह्यावर उपाय काय आहे? असेल तर मला सांगा, मी तो करेन. राजाचे रुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले. हे नृपश्रेष्ठा, अरे तूच धीर सोडलास तर प्रजेने काय करावे? राजाचे बोलणे ऐकून ऋषी म्हणाले, आता नियमितपणाने तू रुद्राध्यायाची पारायणे कर. शिवावर अभिषेकाची संततधार धर, म्हणजे जे कोण येणारे संकट आहे ते टळेल. आपल्या इथे शतघटांची स्थापना कर. दिव्य वृक्षांची पाने आणून घटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर आणि त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल. रोज रुद्राध्यायाची 10,000 आवर्तने याप्रमाणे 7 दिवस सतत आवर्तने कर, म्हणजे तुझे संकट टळेल. भद्रसेन राजाने नम्रतेने पराशर ऋषींना विनवणी केली की आपणच हा विधी पूर्ण करावा आणि प्रारंभ करावा. मग राजा भद्रसेनाने 1000 ब्राह्मणांना बोलावले आणि सर्वांना बरोबर घेऊन ह्या व्रताची सुरुवात केली. असे 1000 ब्राह्मण आल्यानंतर 1000 घटांची पराशर मुनींनी तेथे स्थापना केली. तीर्थक्षेत्रीच्या अत्यंत पवित्र नद्यांचे पाणी त्यात भरून ठेवले. शुभ अशी आंब्याची ताजी पाने प्रत्येक घटात घातली आणि सर्व तयारी पूर्ण होताच रुद्रघोष सुरू झाला. शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस सुरू होता. 7 दिवस अशा तऱ्हेने पूर्ण झाले. 7व्या दिवशी पूर्वी वर्तविलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण नेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले. मृत्यूवेळ आली. सुधर्म बेशुद्ध होऊन पडला. हृदयाचे स्पंदनही थांबले. एक घटिका संपली. राजा भद्रसेन पुत्राची अवस्था पाहून मनात व्याकुळ झाला. नंतर पराशर ऋषींनी स्थापन केलेल्या पवित्र घटातले रुद्रोदक बाळाच्या अंगावर शिंपडले. त्याबरोबर हळूहळू बाळ शुद्धीवर आले. त्याने आपले डोळे उघडले. अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सुधर्म उठून बसला. तेव्हा पराशर मुनी म्हणाले, आपण जिंकलो. बाळाची मृत्यूवेळ टळली. पहा, तो उठून बसला. मग त्यांनी सुधर्माला विचारले, काय घडले, तुला आठवते का? हो, चांगले आठवते आहे. नव्हे, ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यापुढे दिसते आहे. एक भयंकर पुरुष माझ्या जवळ आला. त्याचे लांब सुळे दात होते आणि त्याने कपाळाला शेंदूर फासला होता. तो माझ्या जवळ येऊन माझ्या दंडाला धरून ओढत होता. असा हा भयंकर पुरुष मला धरून नेत होता. तेवढ्यात 4 अत्यंत तेजस्वी पुरुष तेथे धावत आले. त्यांनी व्याघ्रांबर नेसले होते. अंगाला भस्म फासले होते. त्यांच्या हातात लखलखती शस्त्रे होती. त्यांनी मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले. सुधर्म राजपुत्राने सांगितले. शंकराच्या रुद्र महात्म्याची प्रचिती सर्वांनी पाहिली. त्याबरोबर राजा भद्रसेनासह सर्वांनी शंकराचा जय जयकार केला आणि सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले. स्वर्गातून देवांनीही ते दृश्य पाहून सर्वांवर पुष्पवृष्टी केली. मंगलवाद्ये वाजू लागली. नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला. अतिशय आनंदाने अनेक उत्तमोत्तम वस्तू ब्राह्मणांना अर्पण केल्या. सर्वांना उत्तम पंचपक्वानाचे जेवण घातले. आपले भांडार उघडून मनसोक्त दान देऊन आलेले सर्व याचक तृप्त केले. त्याच वेळी दुधात साखर पडावी किंवा सोन्याला सुगंध यावा, त्याप्रमाणे आणखी एक फार सुयोग घडला. देवर्षी नारद त्यावेळी अचानक आपणहून मंडपात अवतरले. त्यांना तेथे आलेले बघताच कुंडातून प्रत्यक्ष अग्नी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला. पराशर ऋषी, भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारद मुनींना अत्यंत आदराने नमस्कार केला.
राजाने व सर्वांनी नारद मुनींची षोडोपचाराने पूजा केली. नारद मुनी म्हणाले, मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे 4 दूत पाहिले. मृत्यूला ते बांधून आपल्या बरोबर नेत होते. मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा, तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे. रुद्रानुष्ठानाने करून तू फार धन्य झाला आहेस. तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले होते. माझ्या देखतच त्याने स्वतः मृत्यूला विचारले, कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस? त्याला तर आणखी 10,000 वर्षाचे आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होईल. शिवमहिमा तुला ठाऊक आहे ना? मग तुझी मर्यादा सोडून तू अशा प्रकारे का वागलास? तेव्हा मृत्यूने उत्तर दिले, क्षमा करावी मला महाराज, पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनाची पत्रिका वाचून पाहिली. त्यामध्ये स्पष्टपणे 12व्या वर्षी त्याला गंडांतर होते. ते माझ्या प्रत्यक्ष पाहण्यातच आले म्हणून माझ्या हातून हा अपराध झाला. मग माझ्या हातून घडलेल्या त्या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेल्या यमाने शंकराचे स्तवन केले आणि न कळत आपल्या हातून अपराध झाला, त्याबद्दल क्षमा करावी असे पुन्हा विनवले. नारदाचे अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने व भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले. मुलाचा मृत्यू टळल्याच्या झालेल्या अतिशय आनंदाप्रित्यर्थ आणखी 10,000 रुद्र करून मोठा उत्सव केला. अशा तऱ्हेने 100 रुद्र केले की तो पुरुष शतायुषी होतो आणि हा रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला की तो माणूस शिवरूप होऊन जातो. तो तेथेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. नंतर नारद मुनी गुप्त झाले. भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले. नंतरच अत्यंत आदराने त्यांना निरोप दिला. अशा रीतीनं हा अध्याय इथं समाप्त होतोय. आपण उद्या भेटूयात नवीन अध्यायाची कथा घेऊन. तोपर्यंत हरिओम.